नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या इतिहास सेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बघा, आपण शैक्षणिक वाटचाल या प्रकरणाचा अभ्यास करत होतो. पार्ट 1 आपण अभ्यासलेला आहे मित्रांनो. आज आपण पार्ट 2 याचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा अजूनही कोणाचे हे चॅनल सबस्क्राईब करायचे राहिले असेल तर त्यांनीही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र यासारख्या विषयाचे जे काही अभ्यासाचे अपडेट्स आहेत ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, शैक्षणिक वाटचाल जी आहे भारताची स्वातंत्र्यानंतरची, याचा चर्चा आपण मागच्या तासिकेला करत आलेलो आहे आणि आज ती आपण कंटिन्यू करणार आहोत. तर यामध्ये आपण प्राथमिक शिक्षण बघितलेलं होतं की जे 6 ते 14 वयोगटातील बालकांना आता मोफत आणि सक्तीचं करण्यात आलेलं आहे. त्याचा विकास कशा पद्धतीनं होत गेलेला आहे. सुरुवातीला माध्यमिक शिक्षण आहे की कशा पद्धतीने मुदलियार आयोग असेल, कोठारी आयोग असेल यांनी कार्य केलं आणि शिक्षणामधील बदल कोणते त्यांनी सुचवले याची चर्चा आपण केली होती. आज आपण बघणार आहोत नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, जे की NCERT, आपण NCERT म्हणून ओळखला जातो. 1 सप्टेंबर 1961 म्हणजे भारताची एक शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य अशी ही संस्था मानली जाते की जिला NCERT नावाने ओळखलं जातं. 1 सप्टेंबर 1961 मध्ये हिची स्थापना झालेली आहे आणि या NCERTचं जे मुख्यालय आहे किंवा या संस्थेचे हेड ऑफिस ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे दिल्ली या ठिकाणी आहे. कुठे? तर दिल्ली. NCERT स्थापना दिवस लक्षात असू द्या, 1 सप्टेंबर 1961. म्हणजे जवळजवळ आज 60 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये NCERT कार्य करत आलेले आहे. विविध उपक्रम NCERTच्या माध्यमातून राबवले जात असतात. सर्वकष शालेय शिक्षणाचे धोरण जे आहे या संदर्भात शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी मदत करण्यासाठी या संस्थेचा मुख्य वाटा असतो आणि यांच्या उद्देशामध्ये सुद्धा सर्वकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा मुख्य उद्देश सांगितला गेलेला आहे. आता शिक्षण विषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम असतील, शालेय अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकाची पुनर्रचना याची जबाबदारी सुद्धा NCERTकडे असते. आपण बघतो पाठ्यपुस्तकाची पुनर्रचना दर 10 वर्षांनी आपल्याकडे पाठ्यपुस्तकाची पुनर्रचना होत आहे, म्हणजे अभ्यासक्रम बदलत असतो. मग या पुनर्रचनेची जबाबदारी जी असते ती NCERTकडे असते. या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात अतिशय मध्यवर्ती अशी भूमिका बजावलेली आहे. राज्य शासनास प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन NCERTने उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये त्यांनी शिक्षकांसाठी हँडबुक म्हणजे मार्गदर्शिका आहे शिक्षकांसाठी, त्यांच्यासाठी काही एक ब्राउचर टाईप कार्यपुस्तिका त्यांनी प्रकाशित केलेल्या आहेत. अध्यापन प्रशिक्षण आयोजित केल्या जातं NCERT मार्फत. अध्ययन तंत्राचा विकास, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा घेणे असे उपक्रम या NCERTच्या माध्यमातून राबवल्या जातात. आता ज्या पद्धतीनं भारतात म्हणजे राष्ट्रीय स्तरावर NCERT कार्य करते त्याच धर्तीवर राज्यामध्ये जर बघितलं आपण तर SCERT ही कार्य करत असते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही शुक्रवार पेठ पुणे या ठिकाणी स्थित आहे आणि या संस्थेची स्थापना 1964 साली झालेली आहे. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मग याचा उद्देश काय? MCERTचा किंवा SCERT म्हटलं जातो, आपण MSCERT म्हटलं जातं कारण महाराष्ट्र स्टेट काउन्सिल पण आहे ते, आणि SCERT पण म्हणलं जातं म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणा किंवा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद असं म्हटलं जातं. महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. तर असं हे 1964 मध्ये MSCERT स्थापन झालेले आहे. शुक्रवार पेठ पुणे या ठिकाणी ऑफिस आहे. प्राथमिक शिक्षण उद्देश पहा आपण. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाचं आयोजन करणे, अभ्यासक्रम मूल्यमापन याबाबत प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना 10वी-12वी परीक्षेनंतर व्यवसाय मार्गदर्शन करणे, शैक्षणिक इतर जी काही कामे आहेत ती करणे. विद्या प्राधिकरण या नावाने याला संबोधल्या जातं सध्या. जीवन शिक्षण हे मासिक SCERT मार्फत प्रकाशित केलं जातं. लक्षात असू द्या, जीवन शिक्षण हे मासिक त्यांच्या माध्यमातून राबवलं जात असतं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986चं
बघा, राजीव गांधी पंतप्रधान असताना या धोरणानुसार समाजाच्या बदलत्या ज्या काही गरजा आहे, मग आता समाजाच्या गरजा जर बदलत असल्या त्यानुसार शिक्षणात सुद्धा बदल करणं गरजेचं होतं. आणि त्या अनुषंगानं या 86च्या धोरणातून माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक या तीनही प्रकारच्या शिक्षणात किंवा या तीनही स्तरावर शिक्षणात मूलभूत असे बदल घडवण्यात आलेले आहेत. या धोरणात सर्व राज्याकरता किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम हा निश्चित करण्यात आला. त्यात भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. प्रत्येक राज्यातील त्यांच्या सांस्कृतिक जो काही वारसा आहे किंवा त्यांच्या सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक ज्या काही गरजा आहे त्यानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमात लवचिकता आणण्यास वाव दिलेला आपल्याला 1986च्या धोरणात दिसून येतो. आता या धोरणाची जर परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रमावर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988चा हा आराखडा तयार करण्यात आलेला होता. आणि क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1995ची ही एक योजना या आपल्या 86च्या धोरणावरच अधिकृत आपल्याला दिसून येते. आता बघायचं आपल्याला उपग्रह वापर. बघा, 1975 मध्ये शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करणे साध्य करण्यात भारताने यश मिळवलेले आहे. आणि यासाठी जर प्रयत्न घेतले होते त्यामध्ये इस्रोचे जे काही शास्त्रज्ञ आहे एकनाथ चिटणीस यांनी यात महत्वाची भूमिका बजावली. आणि शिक्षण क्षेत्रातील एक सॅटेलाइट तयार करण्याचं काम स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग करण्यात आलेला होता. आणि उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली म्हणजे सॅटेलाइटद्वारे एज्युकेशन ही कल्पना इथून पुढे आली. आणि या उपक्रमात अमेरिकेने भारताला मदत केली होती. यातूनच ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे सुद्धा हे शक्य झालेलं होतं. त्यानंतर बघा, आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की अनेकांना आपल्या नोकरीनिमित्त किंवा व्यवसायामध्ये ते गुंतून पडल्यामुळं शिक्षण घेणं त्यांना शक्य होत नाही. मग त्यांच्यासाठी कुठंतरी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ओपन युनिव्हर्सिटीची संकल्पना होती. आणि त्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि संयुक्त राष्ट्रसंघ जे युनो आहे, युनोने 1970 हे जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केलं. आणि याच वर्षी भारत सरकारने शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमानानं किंवा या सर्वांच्या कोलॅबोरेशनमध्ये मुक्त विद्यापीठ या विषयावर नवी दिल्ली येथे एक सेमिनार आयोजित केला. एक चर्चासत्र त्यांनी घेतलं आणि या चर्चासत्रातून मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. 1974 मध्ये सरकारने पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांच्या सूचनानुसार शिफारशीनुसार 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ हे आकारास आलेले आहे. लक्षात असू द्या, 20 सप्टेंबर 1985 मध्ये प्रधानमंत्री ज्या होत्या तत्कालीन 20 सप्टेंबर 1985 प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव विद्यापीठाला त्यावेळेस देण्यात आलेलं होतं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे, नाशिक या ठिकाणी त्याची स्थापना 1989 साली झालेली आहे. आणि या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीने शिक्षण घेता येत नाही, मी सांगितलं तुम्हाला व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं जे रेग्युलर औपचारिक शिक्षण घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण हे मुक्त विद्यापीठाद्वारे शिक्षणाचा उपक्रम हा भारतात राबवला जातो. आता जर बघितलं आपण या मुक्त विद्यापीठाचं, तर विद्यापीठांनी विविध शाखांमधून 1000हून अधिक अभ्यासक्रम ह्या आपल्याला इग्नो मार्फत, इग्नो म्हणजेच इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी, देशात 58 प्रशिक्षण केंद्रे त्यांची आहेत. परदेशातही 41 केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय निर्माण केलेली आहे. आता संशोधन संस्था पाहायचे आपल्याला, काही रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत. या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञान हा सर्वप्रथम पाहता येईल. तर देशात वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळावी, कुठेतरी वैज्ञानिक क्षेत्रामध्ये अधिकाधिक संशोधने व्हावी आणि या संशोधनाचे लाभ हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचावेत, या अतिशय शुद्ध अशा हेतूने 1950 मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली.
पदार्थ विज्ञान, रसायन, औषधे, अन्न प्रक्रिया, खाणकाम अशा क्षेत्रात संशोधन याद्वारे सुरू झालेलं होतं. बघा, या संस्थेने मतदानाकरता बोटाला जी काही शाई लावण्यात येते ती शाई, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यावरील औषधे शोधून काढली. पाणी शुद्धीकरणाचं तंत्रज्ञान शोधलं. बांबू उत्पादन कपात कसे पद्धतीने करता येईल. DNA फिंगरप्रिंटिंग तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम वापरण्याचं सुद्धा यांना श्रेय जातं. अंदमानातील आदिवासी जे आहेत त्यांचा जनुकीय अभ्यास, DNA टेस्ट त्या जमातीत 60 वर्ष जुन्या आहेत हे सिद्ध त्यांनी केलेलं आहे. भूकंपाची आगाऊ सूचना देणाऱ्या यंत्राचा शोधही यांनी लावलेला आहे. कडुलिंबाचं कीटकनाशक म्हणून वापर कशा पद्धतीने करावा. त्यानंतर CSIR या संस्थेने तांदळाच्या जाती संदर्भातील पेटंट तयार केलेलं आहे. त्याच पद्धतीने भारतीय परंपरागत ज्ञानाचा डिजिटल कोश तयार करून तो 8 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये CSIR ने हा उपलब्ध करून दिलेला आहे. या विज्ञान सोबतच गणित विषयातील एक संस्था आहे. मग तामिळनाडूमध्ये आहे ती नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स असं नाव आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स 1962 मध्ये स्थापन झालेली ही गणित संस्था आहे आणि गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला या संस्थेने चालना दिलेली आहे. संगणक क्षेत्रातही आहे. 1969 मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, जादवपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने ISIJU हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार झालेला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS या कंपनीला 1974 मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाले आणि भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झालेली होती. संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचा हा वेग वाढलेला आहे. अमेरिकेने भारताला महासंगणक देण्यास नकार दिला तेव्हा राजीव गांधी सरकारने महासंगणक बनवण्याचं काम हाती घेतलं होतं आणि त्यामध्ये आपण पाहिलं की सीडॅक जी पुण्याची संस्था आहे यामधील डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक भारताने हा 1991 मध्ये तयार केलेला आहे. त्यानंतर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे, BARC ज्याला म्हणतो, मुंबई या ठिकाणी. या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा विविध विषयात मोलाचं संशोधन केलेलं आहे. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूलही यामध्ये काढण्यात आलेलं आहे. आता अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये जर बघितलं तर IIT 1951 मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारताची पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ज्याला IIT म्हणतो आपण या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च आणि प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा उद्देश आहे. आज जवळपास 7 IIT सेंटर्स आपल्या देशामध्ये आहेत आपण बघतोय आणि IIT कडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कलही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. या IITच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल अजून की पवई मुंबई येथे सुद्धा IIT आहे, कानपूर आहे, चेन्नई आहे, नवी दिल्ली आहे, असं अनेक रूपांतर या महाविद्यालयाचे करण्यात आलेले आहे. या संस्थेच्या उभारणीसाठी आपल्याला सोव्हिएत युनियन, रशिया, अमेरिका, जर्मनी, युनेस्को यांची मदत झालेली आहे. भारतातील IIT या संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे. BTech, MTech अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश, माफक शुल्क, विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे IITचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, IIT मधून उच्च दर्जाचे अभियंते तयार होऊन कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र व गुजरात राज्य सरकारने अहमदाबाद येथे या संस्थेची IIM या संस्थेची स्थापना केलेली आहे. अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने वरील संस्थेच्या उभारणीत मदत केलेली आहे. कोलकाता, बेंगलोर, लखनौ, कोझिकोडे, इंदूर आणि शिलाँग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे IIM या संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. यासारख्याही अनेक संस्था आहेत त्या आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.